फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर हे बघू शकता तुम्ही, मी माझ्या वॉल कंपाऊंडवर किती छान अशा ज्या तेलाच्या कॅनी असतात त्याला पिवळा कलर देऊन त्या अशा वर ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये असे रंगीबेरंगी छान असे कोलियस लावलेले आहेत. खूप सुंदर असे हे दिसत आहे. वेस्टपासून बेस्ट असे हे कॅनी दिसत आहेत आणि हे पाईपसुद्धा असेच पडलेले होते, त्यालासुद्धा कलर देऊन असे कोपऱ्यामध्ये मी एका साईडला ठेवून त्यावर कुंड्या ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर असे दिसत आहेत. फक्त आपल्याला थोडी मेहनत घ्यायची असते आणि आपलं छान अशी बाग तयार होते. तर इथे बघू शकता हे जे मी प्लांट दिसत आहेत हे आहे लिंबुनीचं प्लांट. हे सुद्धा मी घरीच तयार केलं होतं आणि ते अशा मोठ्या कुंडीमध्ये लावलं होतं. लिचीचं सुद्धा लावलेलं आहे आणि हे टोमॅटो तुम्ही बघू शकता, खूप मस्त अशी याची वाढ होत आहे. खूप मोठे मोठे झालेले आहेत म्हणून मी त्याला आधार म्हणून अशा साईडला काड्या रोवून त्याला बांधलेलं आहे, कारण ते असे वेलासारखेच वाढत आहेत. तर त्याला सपोर्ट म्हणून मी तसं केलेलं आहे. काहीतरी आपल्याला अशी प्लांट लावले तर जुगाड करावीच लागते. तर इथे बघू शकता मस्त वाढ होऊन त्याला आता फुलंसुद्धा येत आहेत आणि त्याला मी मोठ्या मोठ्या कुंड्यामध्ये लावलेलं आहे. तर माझी ही अशी छोटीशी फ्लॅटमधील बाग आहे, छान प्रकारे मी तयार केलेली आहे. इथे बघू शकता ह्यासुद्धा छोट्या छोट्या कुंड्या मी त्याला येलो कलर देऊन त्या अशा ठेवलेल्या आहेत. हे बघू शकता हे प्लॅस्टिकचे डबे आहेत, ते सुद्धा मी त्याला कलर देऊन ते सुद्धा ठेवलेले आहे. म्हणजे मी सर्व कुंड्याला असा पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे. इथे मस्त असा कढीपत्तासुद्धा तयार झालेला आहे. हा सुद्धा बागेमध्ये आपोआपच आलेला आहे. म्हणजे माझ्या बागेमध्ये मोठे मोठे झाडं असल्यामुळे त्यावर पक्षी येतात, खूप सारे पक्षी बसतात. तर ह्या त्यापासूनच हे बी अशा खाली पडून हे प्लांट निघलेले आहेत. खूप सारे प्लांट असे माझ्या बागेमध्ये आपोआपच म्हणजे येतात. तर हे बघू शकता इकडे मी अशा ह्या हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा मस्त प्लांट लावलेले आहेत. त्याचीसुद्धा छान अशी वाढ झालेली आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसत आहे. आणि काही डब्यांचा उपयोग घेऊन मी छान प्रकारे त्यामध्ये सुद्धा असे मी छोटे छोटे प्लांटसुद्धा लावलेले आहेत. इकडे ह्या कुंड्या आहेत, यामध्ये काही गुलाब आहेत, ते सुद्धा खूप छान प्रकारे असे वाढत आहेत. आणि हे जे खराब झालेले टोपले तुम्ही बघू शकता, ते सुद्धा भाजीपाला लावण्यासाठी मी त्याचा उपयोग घेतलेला आहे. आणि या कुंड्यामध्ये लिची, अक्कलकाडा असे छोटे छोटे प्लांट मी लावलेले आहेत. इकडे बघू शकता हे जे 10-10 रुपयाला मग येत असतात त्याचंसुद्धा मी मस्त असे इथे लटकवून त्याचा मी माझ्या बागेमध्ये उपयोग घेतलेला आहे. म्हणजे तशा जर आपण हँगिंग बास्केट घेतले तर त्या आपल्याला खूप 40-50 रुपयाला मिळतात आणि असा काही जुगाड करून म्हणजे जे मग असतात ते बाजारामधून आपल्याला 10-10 किंवा 15-15 रुपयाला मिळतात. तर ते सुद्धा आपण कुठेही आपल्या खिडकीला वगैरे लटकवू शकतो. तर मी तशाच प्रकारे त्याचा उपयोग घेतलेला आहे. इकडे बघू शकताय मस्त इथे हे जे प्लांट आहे हे मी आधीसुद्धा याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तेजपत्ता तो सुद्धा मस्त हिरवा असा झालेला आहे. त्याचे काही पानं मी कट करून सुद्धा घेतलेले आहेत, वाळवलेले आहेत आणि त्याचा मी उपयोग आता माझ्या किचनमध्ये घेते. इथे बघू शकता हे खूप सुंदर असे हे पिटोनियाचे फुलं दिसत आहेत. इथे शेवंती आहे. ही शेवंती पिवळ्या कलरचे आहे. खूप सारे फुलं याला आले होते. आता तर बघू शकता तुम्ही किती हिरवी झालेली आहे. आणि इकडे सर्व असे पाठीमागे मी स्नेक प्लांट ठेवलेले आहेत. एका प्लांटपासून एवढे मी तयार केलेले आहेत. इकडे सर्व हे जे छोटे छोटे कुंड्यामध्ये दिसत आहेत हे बोन्साय प्लांट माझे पिंपळ आहेत. हे सुद्धा खूप छान प्रकारे तयार झालेले आहेत. हे सुद्धा मी तयार केलेले आहेत. तिकडे बघू शकता हे अम्ब्रेला ट्री, हे सुद्धा एकापासून मी खूप सारे प्लांट तयार केले. आणि हे जे छोटे छोटे प्लांट दिसत आहेत ते आहेत नियम, ते सुद्धा खूप छान प्रकारे लागलेले आहेत. ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत. आणि इकडे बघू शकता वेस्टपासून मी असे प्लांटर तयार केलेले आहेत. हे जे डबे दिसत आहेत हे सुद्धा जे कलरचे डबे असतात छोटे छोटे, बिस्लरीच्या बॉटल, याचा मी याला पेंट करून असे मी वॉल कंपाऊंडला लटकवलेले आहेत. आणि त्यामध्ये प्लांट बघू शकता किती छोटे डबे आहेत तर त्यामध्ये खूप छान प्रकारे प्लांट आहेत. आणि त्याला
माझ्या बागेमध्ये 2-2.5 वर्ष झाली ते तसेच मी तयार करून ठेवलेले आहेत. इकडे बघू शकता हे आहे इकडे कोलियस आणि हे पपईचं झाड आहे. याला बघू शकता खूप साऱ्या पपया आलेल्या आहेत आणि काही पिकंसुद्धा आहेत. खूप गोड अशी पपई आहे आणि भरपूर पपया येत आहेत. काही मी खूप साऱ्या पपया तोडूनसुद्धा घेतलेल्या आहेत. आणि कोलियस बघू शकता आपल्या बागेमध्ये जर फुलांची कमतरता असेल तर ती जाणू देत नाहीत असं हे प्लांट आहे. म्हणजे खूप रंगीबेरंगी असे याचे पानं आहेत. आणि इकडे हे बघू शकता ही आहे मोहरी. ही अशी मी जी आपण किचनमध्ये आपल्या स्वयंपाकामध्ये ज्या मोहरीचा उपयोग घेतो तीच मोहरी मी इथे टाकली होती. तर ती बघू शकता किती छान प्रकारे अशी ती निघलेली आहे. इकडे बघू शकता इथे सुद्धा मी कॅनीचा उपयोग घेतलेला आहे. आणि हे तुरीचं झाड आहे. हे बघू शकता खूप मोठं असं झालेलं आहे आणि याला भरपूर शेंगा अशा आलेल्या होत्या. त्या मी तोडूनसुद्धा घेतलेल्या आहेत. इकडे टमाट्याचे झाडं आहेत. हे सुद्धा मी जे आपण बाजारातून टोमॅटो आणतो तेच मी कापून इथे सीड टाकल्या होत्या, त्याचे निघलेले आहेत. इकडे रामफळाचं झाडसुद्धा इथे आलेलं आहे. मी जे आपण आलू आणतो ते सुद्धा कट करून बागेमध्ये लावलेले आहेत. गाजर आणतो ते सुद्धा त्याचे कट करून त्याला लावलं तर ते मस्त असे लागतात. इकडे बघू शकता ही लिली आहे, वॉटर लिली. इकडे हे डेफनपेकिया प्लांट. इकडे बघू शकता इकडे सुद्धा मी हे असे छोटे छोटे डब्यापासून प्लांटर तयार केलेले आहेत. आणि इकडे आहे मनी प्लांट. बघू शकता मस्त असा याची वाढ झालेली आहे आणि हे प्लांटरसुद्धा खूप छान असे दिसत आहेत. त्याच्यामध्ये मी ही बोट लिली लावलेली आहे. त्याला आता मस्त असे